नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीतील गणित या विषयातील महत्त्वमापन या घटकातील पृष्ठफळ व घनफळ या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। पृष्ठफळ एखाद्या वस्तूच्या सर्व पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे पृष्ठफळ होय। म्हणजेच एखाद्या पृष्ठभागाने व्यापलेल्या जागेस त्याचं पृष्ठफळ असं म्हणतात। पृष्ठफळ हे त्रिमितीय आकृत्यांच्या द्विमितीय घटकांच्या बेरजेने काढले जाते। त्यामुळे पृष्ठफळाचं एकक चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर हे घ्यावे लागते। पृष्ठफळाची सूत्रे: घनाच्या एका पृष्ठाचं पृष्ठफळ बरोबर बाजूचा वर्ग, घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग। आकृतीत घनाची आकृती दाखवलेली आहे। या ठिकाणी घनाची बाजू L असल्यामुळे घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले L वर्ग। उदाहरण: एका घनाची बाजू 3 सेंटीमीटर असल्यास घनाचे एकूण पृष्ठफळ किती? स्पष्टीकरण: घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग। या ठिकाणी बाजू 3 सेंटीमीटर असल्यामुळे घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले 3चा वर्ग बरोबर 6 गुणिले 9 बरोबर 18 चौरस सेंटीमीटर। इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी। दिलेल्या आकृतीत L ही इष्टिकाची तिची लांबी, B ही रुंदी आणि H ही उंची असल्यामुळे इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात L गुणिले B अधिक B गुणिले H अधिक H गुणिले L। उदाहरण: एका इष्टिकाची तिची लांबी 5 सेमी, रुंदी 3 सेमी व उंची 4 सेमी असल्यास इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ किती? स्पष्टीकरण: इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी बरोबर 2 कंसात L गुणिले B अधिक B गुणिले H अधिक H गुणिले L बरोबर 2 कंसात 5 गुणिले 3 अधिक 3 गुणिले 4 अधिक 4 गुणिले 5 बरोबर 2 कंसात 15 अधिक 12 अधिक 20 बरोबर 2 गुणिले 47 बरोबर 94 चौरस सेमी। वृत्तचितीच्या वक्र पृष्ठभागाचा पृष्ठफळ बरोबर 2 पाय RH आणि वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 पाय R कंसात H अधिक R। या ठिकाणी R ही वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या तर H ही वृत्तचितीची लंब उंची असेल। पायची किंमत 22 सप्तमांश किंवा 3.14 यापैकी एक आपण घेऊ शकतो। उदाहरण: एका वृत्तचितीची त्रिज्या 7 सेमी व उंची 10 सेमी असल्यास वृत्तचितीचे एकूण वक्र पृष्ठफळ किती? स्पष्टीकरण: वृत्तचितीच्या वक्र पृष्ठभागाचे पृष्ठफळ बरोबर 2 पाय RH म्हणजेच 2 गुणिले 22 सप्तमांश गुणिले 7 गुणिले 10, कारण या ठिकाणी R ची किंमत ही 7 आणि H ची किंमत 10 आहे बरोबर 2 गुणिले 22 गुणिले 10 बरोबर 2 गुणिले 220 बरोबर 440 चौरस सेंटीमीटर। म्हणून वृत्तचितीच्या वक्र पृष्ठभागाचे पृष्ठफळ बरोबर 440 चौरस सेंटीमीटर। शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर पाय RL तर शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर पाय R L अधिक R। या ठिकाणी R ही शंकूच्या तळाची त्रिज्या, L ही शंकूची तिरकस उंची आहे आणि पायची किंमत 22 सप्तमांश किंवा 3.14। गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 4 पाय R वर्ग तर अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ बरोबर 3 पाय R वर्ग। R ही गोलाची त्रिज्या आणि पायची किंमत 22 सप्तमांश किंवा 3.14 आहे। घनफळ: घनफळ म्हणजे एखाद्या वस्तूने अवकाशातील व्यापलेली जागा होय। घनफळ हे त्रिमितीय आकृत्यांचे काढले जाते। यामध्ये अनेक घनाकृतींचा समावेश होतो। उदाहरणार्थ इष्टिकाचिती, घन, गोल, शंकू, वृत्तचिती इत्यादी घनाकृती यांचा आपण घनफळ काढू शकतो। घनफळाचे एकक घनमीटर किंवा घन सेंटीमीटर आहे, कारण ही त्रिमितीय आकृती असल्याने 3 बाजूंचा या ठिकाणी समावेश होतो। घनफळाची सूत्रे: घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन। दिलेल्या आकृतीत घनाची बाजू ही L असल्यामुळे घनाचे घनफळ बरोबर L गुणिले L गुणिले L बरोबर L घन। इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची
आकृतीत इष्टिकाचितीची लांबी L, रुंदी B आणि उंची H असल्यामुळे इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर L गुणिले B गुणिले H. आता वृत्तचिती आकारच्या पाण्याच्या टाकीत किती पाणी मावते हे काढण्यासाठी त्या टाकीचं घनफळ काढावे लागते. वृत्तचितीचे घनफळ बरोबर तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. वृत्तचितीचा तळ वर्तुळाकृती असतो म्हणून वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय r वर्ग h. या ठिकाणी r ही वृत्तचितीची तळाची त्रिज्या आहे तर h ही लंब उंची आहे. शंकूचे घनफळ बरोबर 1/3 गुणिले तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची म्हणजेच 1/3 पाय r वर्ग h. या ठिकाणी r ही शंकूच्या तळाची त्रिज्या तर h ही लंब उंची आहे. उदाहरण, एका शंकूची उंची 12 सेमी व पायाची त्रिज्या 7 सेमी आहे तर त्याचं घनफळ किती? स्पष्टीकरण, शंकूचे घनफळ बरोबर 1/3 गुणिले तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची बरोबर 1/3 पाय r वर्ग h. या ठिकाणी उदाहरणात दिलेल्या किमती टाकून शंकूचे घनफळ बरोबर 1/3 गुणिले 22 गुणिले 7 गुणिले 7चा वर्ग गुणिले 12 म्हणजेच शंकूचे घनफळ बरोबर 616 घन सेंटीमीटर. गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पाय r घन. या ठिकाणी पायची किंमत 22/7 किंवा 3.14 तर r ही त्या गोलाची त्रिज्या असेल. या पद्धतीने गोलाचे घनफळ आपण काढू शकतो. दोन गोलांच्या घनफळाचे गुणोत्तर काढावयाचे असल्यास त्याचं सूत्र 2 गोलांच्या घनफळाचे गुणोत्तर बरोबर त्या गोलांच्या त्रिज्येच्या घनांचे गुणोत्तर म्हणजेच v1/v2 बर r1 घन छेद r2 घन. उदाहरण, एका गोलाची त्रिज्या 4.2 सेमी आहे तर त्याचं घनफळ किती घन सेंटीमीटर? स्पष्टीकरण, गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पाय r घन बरोबर 4/3 गुणिले 22/7 गुणिले 4.2चा घन बरोबर 4/3 गुणिले 22/7 गुणिले 4.2 गुणिले 4.2 गुणिले 4.2 बरोबर 4 गुणिले 22 गुणिले 0.6 गुणिले 1.4 गुणिले 4.2 म्हणून गोलाचे घनफळ बरोबर 310.464 घन सेंटीमीटर. या पद्धतीने आपण क्षेत्रफळ किंवा घनफळ काढू शकतो.